महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेली कंत्राटी शिक्षक भरती रद्द होणार अशाबद्दल संपूर्ण ठिकाणी माहिती येणे सुरू झाले आहे। तर महाराष्ट्रामध्ये भरपूर दिवसापासून कंत्राटी शिक्षक भरतीची प्रोसेस सुरू होती, तर यामध्ये भरपूर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत। तर नेमकं यामध्ये कोणती अपडेट आली आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता सकाळ न्यूजपेपरमध्ये एक न्यूज आलेली आहे। यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर कंत्राटी शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह। राज्यातील शिक्षक परिषदांच्या 15,000हून अधिक शाळांची पटसंख्या 1 ते 20 पर्यंत असून यातील 5,000 शाळांची पटसंख्या 10 पेक्षाही कमी आहे। त्या शाळांमध्ये डीएड बीएड धारक तरुण तरुणींना कंत्राटी तत्वांवर घेण्यासंबंधीचा शासन निर्णय तत्कालीन सरकारने घेतला, पण आता हा निर्णय रद्द होण्याची शक्यता असल्याने शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकाळशी बोलताना सांगितलेलं आहे। तर यामध्ये जे शिक्षण विभाग होते यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे आणि पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा बोलण्यात आलेलं आहे की याबद्दल जोही GR आले होते हे रद्द होऊ शकते। तर नेमकं यामध्ये कोणती अपडेट प्रॉपर असेल याबद्दलचं अजूनपर्यंत गव्हर्नमेंटने काही खुलासा केलेला नाही आहे। आणि बघू शकता रत्नागिरी जिल्हा परिषदेशिवाय अन्य कोणत्याही जिल्हा परिषदेमध्ये कंत्राटी शिक्षक भरती झालेली नाही असेही त्यांनी सांगितले। म्हणजे फक्त रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्येच कंत्राटी शिक्षक भरती झालेली आहे, बाकी कोणत्याही जिल्ह्यामध्ये फक्त ऑर्डर आल्या होत्या आणि आचारसंहितेनंतर यावरती कोणतीही प्रक्रिया झालेली नाही आहे। तेव्हापासून ही प्रक्रिया पूर्ण रखडलेली आहे आणि यामध्ये आता हे लक्षात येत आहे की पत्रकार परिषदेसोबत सुद्धा जे शिक्षण अधिकारी आहेत म्हणजे जे वरिष्ठ अधिकारी आहेत हे आता बोलत आहे की ही जी प्रक्रिया ही आता रद्द करण्यात येणार आहे। तर यामध्ये आता नेमकं काय होईल याबद्दलची संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे, कारण ही न्यूज सकाळ आणि ही पेपर 4 तारखेला न्यूजमध्ये आलेली आहे आणि जे लेटेस्ट अपडेट आहे तर यावरती आता कोणती प्रतिक्रिया येणार ही सर्व विद्यार्थी वाट बघत आहेत। तर कंत्राटी शिक्षकबद्दल आता नवीन कोणती अपडेट येईल यासाठी आता संपूर्ण विद्यार्थी वाट बघणार व कंत्राटी शिक्षक भरतीबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।